नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी समाज कल्याण विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे? तर 22,010 प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे? तर महाराष्ट्र हे राज्य अव्वल ठरलेले आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रकल्प मंजूर आहेत। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य दुसऱ्या स्थानावर आहे? तर बिहार राज्य दुसऱ्या स्थानावर आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारत आणि कोणी या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे? तर युरोपीय महासंघ यांनी भारत आणि युरोपीय महासंघ यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अरुण शौरी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, केंद्र सरकारची वित्तीय तूट जानेवारी अखेर किती लाख कोटीवर पोहोचली आहे? तर 11.39 लाख कोटीवर पोहोचली आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, आर्थिक वर्ष 2024-25साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवर व्याजदर किती टक्के कायम ठेवण्यात आला आहे? तर 8.25% इतका व्याजदर कायम ठेवण्यात आलेला आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, जानेवारी 2025 अखेरपर्यंत केंद्र सरकारची वित्तीय तूट किती वार्षिक उद्दिष्टांच्या किती टक्क्यावर पोहोचली आहे? तर 74.5 इतकी टक्क्यावर पोहोचलेली आहे वित्तीय वार्षिक तूट। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 10 नंबरचा पाहत आहोत मित्रांनो, तुहिनकांत पांडे यांची SEBIचे कितवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? तर 11वे अध्यक्ष म्हणून तुहिनकांत पांडे यांची निवड झालेली आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट GDPच्या किती टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? 4.8 टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारताचा आर्थिक वाढीचा दर किती टक्के राहिला आहे? तर 6.8% इतका राहिलेला आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे? तर बंदरे आणि जहाजमार्ग या मंत्रालयाने मैत्री ॲप लॉन्च केलेले आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचा परकीय चलनसाठा किती अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे? भारताचा परकीय चलनसाठा किती अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे? 640 अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, 28 फेब्रुवारी रोजी जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात येतो। या दिवशी कोणी रमन इफेक्टचा शोध लावला होता? तर CV रमन यांनी इफेक्टचा शोध लावला होता। तर ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, पहिला जागतिक विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला? पहिला जागतिक विज्ञान दिन हा 1987 मध्ये साजरा करण्यात आला. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या देशाने ब्ल्यू विजा जारी केला आहे? तर UAE या देशाने ब्ल्यू विजा जारी केलेला आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, पिंक लेडीज क्लब 2025 फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने कितवे स्थान पटकावलेले आहे? तर महिला संघाने 3रे स्थान पटकावलेले आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2025चे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात या राज्यामध्ये. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर संतोष दानवे यांची महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, झुमोईर बिनंदिनी कोणत्या देशाचे पारंपरिक नृत्य आहे? तर आसाम या देशाचे झुमोईर बिनंदिनी हे पारंपरिक नृत्य आसाम या राज्याचे आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारत आणि जपान देशामध्ये कोणता युद्ध सराव सुरू झाला आहे? भारत आणि जपान या दोन देशामध्ये कोणता युद्ध सराव सुरू झाला आहे? धर्मरक्षक हा युद्ध सराव सुरू झालेला आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, 71वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? 71वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? सर्व्हिसेस यांनी पटकावलेले आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, 71वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर ओडिसा या ठिकाणी करण्यात आलेले आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, सागर कवच सुरक्षा अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला आहे? सागर कवच सुरक्षा अभ्यास कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर आंध्र प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर पंकज अडवाणी यांनी पटकावलेले आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, सोलिंगा आदिवासी जमात कोणत्या राज्याची संबंधित आहे? सोलिंगा आदिवासी जमात कोणत्या राज्याची संबंधित आहे? तर कर्नाटक या राज्याची संबंधित आहे. सोलिंगा आदिवासी जमात. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया GTAI भारत आणि कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर डेन्मार्क या देशाने सुरू केलेला आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरती, कंबाईन व सर्वच परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि असेच अपडेट आपल्या मोबाईलवर नक्कीच आपणापर्यंत पोहोचतील. कारण MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करायचं आहे. कारण असे नवनवीन व्हिडिओ आपणास परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती आपणापर्यंत पोहोचेल. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.